नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे खरा भाऊ. युरोप टूरला जायला आता फक्त 7 दिवस राहिले आहेत हे लक्षात आल्यावर सतीशने आपल्या धाकट्या भावाला अभिजितला फोन केला. अरे अभि, पुढच्या आठवड्यात आम्ही युरोप टूरला निघालोय. आप्पांना कधी आणू तुझ्याकडे, की तू घेऊन जाशील त्यांना? मला वाटतं आम्ही जायच्या अगोदर 2 दिवस तू त्यांना घेऊन गेलास तर बरं होईल. अरे दादा, एक प्रॉब्लेम झालाय. रचनाच्या भावानं आमचं काश्मीर टूरचं बुकिंग केलंय. तेही पुढच्या आठवड्याचंच आहे. त्यामुळे सॉरी, मी आप्पांना नाही नेऊ शकत. मी तुला 1-2 दिवसात फोन करणारच होतो तसा. अभिजितने असं म्हटल्यावर संतापाची एक तिडीक सतीशच्या डोक्यातून गेली. अरे पण तुला विचारूनच मी युरोप टूरचं बुकिंग केलं होतं ना. त्यालाही आता 3 महिने होऊन गेलेत. तेव्हा तर तू हो म्हणाला होतास आणि आता सांगतोयस की तुला जमणार नाही म्हणून, तेही मी विचारल्यावर. आता मला सांग, आप्पांना कुठे ठेवायचं बरं? दादा, तुला माहितीये रचनाचा स्वभाव कसा आहे तो. तिने एकदा ठरवलं की ब्रह्मदेव सुद्धा तिच्या प्लॅनमध्ये दखल देऊ शकत नाही. तेव्हा प्लीज माझ्या घरात भांडणं लावू नकोस. राहिला आता आप्पांचा प्रश्न, तर तू रेणूला विचार ना. ती इथेच असणार आहे आणि तिचं घरही खूप मोठं आहे. आणि कधीतरी तिनेही वडिलांना सांभाळलं तर बिघडलं कुठं? अरे पण. तेवढ्यात फोन कट झाला. सतीशने संतापाने मोबाईलकडे पाहिलं. अभिजितचं हे आता नेहमीचंच झालं होतं. लग्न झाल्यापासून कधीही त्याने आईवडिलांकडे लक्ष दिलं नाही. खरं तर लहान असल्यामुळे तो आईवडिलांचा सगळ्यात लाडका. पण आईवडिलांना त्याने कधीही आपली जबाबदारी असं मानलं नाही. लग्न झाल्यानंतर 2च महिन्यात तो वेगळा निघाला. 2 वर्षांपूर्वी आई कॅन्सरने वारली. पण तिच्या आजारपणात सुद्धा एका पैशाचीही मदत त्याने सतीशला केली नाही. मागील वर्षी आप्पांना हार्ट अटॅक आला. पण एखाद्या परक्या माणसासारखं हॉस्पिटलमध्ये आप्पांना भेटायला येण्याव्यतिरिक्त त्याने काहीच केलं नाही. अशा संकटसमयी आपल्या भावाला आपल्या मदतीची गरज आहे ह्याचंही त्याने भान ठेवलं नाही. अभिने आप्पांना रेणूकडे ठेवायला सांगितलं होतं. पण रेणूबद्दलही सतीश साशंकच होता. रेणू 1 नंबरची लोभी आणि स्वार्थी बाई होती. आई असताना ती आईशी गोड गोड बोलून भारी भारी साड्या, गिफ्ट्स उकळायची. परिस्थिती उत्तम असतानाही नवऱ्याला बिझनेससाठी पाहिजेत असं सांगून तिने आईवडिलांकडून 10-12 लाख नक्कीच घेतले होते आत्तापर्यंत. पण परत देण्याचं तर कधीही नावही काढलं नव्हतं. संबंध बिघडू नयेत म्हणून सतीशही कधी काही बोलला नाही. पण त्याच्या बायकोला, भारतीला मात्र हे सगळं दिसत होतं. तिची कुरबुर चालू असायची. सतीश त्याकडे दुर्लक्ष करायचा. आई गेली तसा रेणूचा भाऊ, वडील, वहिनीतलाही इंटरेस्ट संपला. वर्षभरात कधी वडिलांची, भाऊ, वहिनीची चौकशी करण्यासाठी ती साधा फोनही करत नव्हती. मात्र राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला मात्र भावाकडून ओवाळणी घेण्यासाठी ती सतीशकडे आवर्जून यायची. त्याने साशंक मनानेच रेणूला फोन लावला. अगं रेणू, आम्ही युरोप टूरला जातोय 15 दिवसांसाठी. आप्पांना घेऊन येऊ का तुझ्याकडे राहायला? अभिही नेमका त्याच वेळी काश्मीरला चाललाय. नाहीतर त्याच्याकडेच आप्पांना ठेवायचा प्लॅन होता. माझ्याकडे? अरे दादा, माझी नणंद येते बाळंतपणासाठी माझ्याकडे. मला आता सांग, मी तिच्याकडे लक्ष देऊ की आप्पांकडे? अगं पण तुझं घर तर चांगलंच मोठं आहे ना. आप्पा कुठेही सामावून जातील सहज. नको बाबा, त्यांना परत अटॅक आला तर मी कुठे शोधत बसू डॉक्टर. त्यापेक्षा तू एक काम कर ना, त्यांना 15-20 दिवसांसाठी एखाद्या वृद्धाश्रमात ठेवून दे. सगळेच प्रश्न मिटतील. अगं रेणू, आपण 3 भाऊ बहीण असताना त्यांना वृद्धाश्रमात ठेवणं बरं तरी दिसेल का? मग तूच बघ बाबा काय करायचं ते. आय एम हेल्पलेस. तिनेही असं बोलून फोन कट केला.
सतीशला खूप संताप आला. परत फोन करून तिला चांगलं खडसवावं असं त्याला वाटू लागलं. पण ती आता त्याचा फोनच उचलणार नाही हे त्याला तिच्या स्वभावावरून चांगलंच ठाऊक होतं. घरी आल्यावर त्याला भारतीनं आप्पांची काय सोय लागली ते विचारलं. सतीशने तिला सकाळी भावा बहिणीशी झालेला संवाद सांगितला. अपेक्षेप्रमाणेच ती भडकली. आपण काय ठेका घेतलाय का आप्पांना सांभाळायचा? या दोघांची काहीच जबाबदारी नाही का? आप्पा त्यांचे वडीलही आहेतच ना. तिचं म्हणणंही योग्यच होतं. मोठा मुलगा या नात्याने सतीशने आई वडिलांची जबाबदारी स्वतःहून स्वीकारली होती. अगोदर आईच्या नंतर आप्पांच्या आजारपणामुळे त्या दोघांना एकत्र कधीच बाहेर जाता येत नव्हतं. कोणीतरी एक घरी लागायचंच. यावेळी अभिजितने आप्पांना सांभाळायला होकार दिल्यामुळेच त्यांनी युरोप टूरचं बुकिंग केलं होतं. हनीमून नंतर पहिल्यांदाच दोघे आणि मुलं एकत्र सहलीला जाणार होते. सहलीचे सगळे पैसेही भरून झाले होते आणि आज अचानक अभिने नकार दिला होता. ते ऐकून भारती रडायलाच लागली आणि तिने तिच्या तोंडाचा पट्टा सुरू केला. सतीशने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने त्याला निक्षून सांगितलं, मला काहीही सांगू नका. काहीही झालं तरी आपण यावेळी जायचं म्हणजे जायचंच. आप्पांना नातवांकडून सगळ्या घडामोडी कळल्या. ते सतीशला म्हणाले, अरे कशाला एवढं टेन्शन घेतोयस? राहीन मी एकटा, जा तुम्ही सगळे. असं कसं म्हणता आप्पा? तुम्हाला एक अटॅक येऊन गेलाय. तुमचा BP आणि शुगर नेहमी कमी जास्त होत असतात. कसं सोडायचं तुम्हाला एकटं? सतीश खरं बोलत होता, त्यामुळे आप्पा चुप बसले. टूरला निघायला फक्त 3च दिवस उरले होते, पण मार्ग निघत नव्हता. आप्पांना वृद्धाश्रमात ठेवण्याची कल्पनाच सतीशला सहन होत नव्हती. त्याचं टेन्शन वाढलं होतं. त्याने सर्व पर्याय समोर ठेवून पाहिले. शेवटी स्वतःची टूर कॅन्सल करून भारती आणि मुलांना टूरला पाठवून द्यायचं हाच पर्याय त्याला योग्य वाटला. भारती संतापणार होती, शिवाय 2 लाखांचं नुकसानही होणार होतं, पण त्याला काहीच इलाज नव्हता. शेवटी त्याने त्याचा निर्णय पक्का केला. भारतीला फोन करून कल्पना दिली. ती तर रडायलाच लागली, पण त्याने समजावण्याच्या फंदात न पडता फोन कट केला. मग त्याने ड्रायव्हरला फोन करून तयार राहायला सांगितलं आणि तो ऑफिसच्या बाहेर येऊन गाडीत बसला. गाडी ट्रॅव्हल एजन्सीकडे घ्यायला सांगितली. खूप टेन्शनमध्ये दिसताय साहेब, काही प्रॉब्लेम आहे का? त्याचा ड्रायव्हर मोहनने विचारले. हो रे बाबा, 3 दिवसांनी युरोप टूरला जायचे, पण आप्पांना कुठे ठेवायचं तेच कळत नाहीये मला. मग सतीशने सर्व घटना त्याला सांगितली. ती ऐकल्यावर तो म्हणाला, अहो मग टूर कशाला कॅन्सल करताय साहेब? मी माझ्या घरी घेऊन जातो आप्पांना. नको नको, कशाला तुझ्या फॅमिलीला त्रास? आप्पांचं फार बघावं लागतं. त्यांच्या औषधाच्या खाण्यापिण्याच्या वेळा पाळाव्या लागतात. त्यांची शुगर BP वारंवार चेक करावे लागतात. अहो त्यात काय एवढं? मी आमच्या वडिलांचं करतोच ना सगळं. त्यांचीही बायपास सर्जरी झाली आहे, हे तुम्हालाही माहीत आहे. शिवाय माझे वडील आप्पांना चांगलं ओळखतात. दोघांचीही चांगली दोस्ती होईल बघा. ते काही नाही, मी आप्पांना माझ्या घरी घेऊन जाणार. एका ड्रायव्हरच्या घरी आप्पांना ठेवावं हे सतीशला काही रुचेना. शिवाय आप्पांना तिथे कितपत आवडेल हाही प्रश्नच होता. त्यात मोहनचं घरही खूप छोटं होतं आणि घरात माणसे जास्त. आप्पांचा तिथं साधा आराम तरी होईल की नाही याची सतीशला शंका वाटत होती. पण मोहनचा आग्रह पाहून त्याने आप्पांनाच विचारायचं ठरवलं. ठीक आहे, चल गाडी फिरव. आपण आप्पांनाच विचारू. ते तुझ्याकडे यायला तयार झाले तर माझी काही हरकत नाही. मोहन खुश झाला. घरी येऊन सतीशने आप्पांना विचारलं. आप्पांचाही चेहरा खुलला. ते म्हणाले, मोहनच्या कुटुंबाला काही हरकत नसेल तर मी जायला तयार आहे. एकटं राहण्यापेक्षा माणसांनी भरलेल्या घरात राहायला मला नक्कीच आवडेल.
मोहनने मग लगेच घरी फोन लावला. बोलणं संपल्यावर तो आनंदाने म्हणाला, सगळे तयार आहेत माझ्या घरी. आमच्या वडिलांना तर फारच आनंद झाला आहे. टूरच्या दिवशी मोहन आप्पांना घेऊन त्याच्या घरी गेला. नंतर त्याने सतीश आणि कुटुंबाला विमानतळावर सोडलं. निरोप घेताना सतीशला त्याने आश्वासन दिलं, काळजी करू नका साहेब, तुम्ही अगदी निर्धास्त राहा. आप्पा अगदी सुखरूप राहतील माझ्या घरी. टूरमध्ये असतानाही सतीश सारखा आप्पांना फोन करून त्यांच्या तब्येतीबद्दल विचारत होता. त्यांचं एकच उत्तर असायचं, काळजी करू नकोस, मी अगदी मजेत आहे. इथे सगळी मंडळी माझी खूप काळजी घेत आहेत. तुम्ही टूर एन्जॉय करा सगळे. 16व्या दिवशी मोहन त्यांना घ्यायला विमानतळावर गेला. सतीशने आप्पांची चौकशी केली. अगदी मजेत आहेत आप्पा, खूप धमाल केली त्या दोघा म्हाताऱ्यांनी, मोहन सांगत होता. रोज सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जायचं, मग दिवसभर पत्ते आणि बुद्धिबळ खेळायचं. संध्याकाळी एखाद्या मंदिरात कीर्तनाला किंवा त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांसोबत चौकात बसून गप्पा मारायचे. 3 दिवसांपूर्वी आप्पांना थोडा ताप आला होता. शुगरही थोडी वाढली होती त्यांची. मग त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो होतो. आता ते एकदम ओके आहेत. अरे वा, आम्हाला सोडल्यावर घेऊन ये त्यांना घरी. एक दिवस राहू द्या ना साहेब त्यांना. आजारामुळे त्यांचा पाहुणचार करायचा राहून गेलाय. अरे आता कशाला हवा तो पाहुणचार? इतके दिवस तू त्यांना सांभाळलं, ते काय कमी आहे? असं काय करता साहेब? आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला पाहुणचाराशिवाय कसं सोडायचं? आणि हे मी सांभाळलं असं म्हणूच नका. मी काहीही फारसं केलेलं नाही. आप्पाच व्यवस्थित राहिले. बरं बुवा, नाही म्हणत. सतीशने माघार घेतली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आप्पा आपल्या घरी आले. ते खूपच आनंदी दिसत होते. त्यांच्या हातात एक पिशवी होती. त्यात पॅन्ट शर्टचं कापड, टॉवेल, टोपी होतं. ते पाहून सतीश मोहनला म्हणाला, अरे याची काय गरज होती मोहन? नाही कशी साहेब, आप्पांना काय तसंच पाठवायचं होतं? तेवढ्यात भारतीने सतीशला आत बोलवलं. ती म्हणाली, अहो त्याचे उपकार ठेवू नका, 5-10 हजार देऊन टाका त्याला. सतीशलाही तिचं म्हणणं पटलं. मोहनकडे जाऊन त्याने 10 हजाराच्या नोटा त्याच्या हातात ठेवल्या. मोहनने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. मग त्या नोटा सतीशच्याच हातात कोंबत तो म्हणाला, हे काय साहेब? अहो वडिलांना सांभाळायचं कोणी काही पैसे घेतं का? आणि हो, पुढे कधीही असा प्रसंग आला तर आप्पांना बिनधास्त माझ्याकडे पाठवायचं. सतीशला गहिवरून आलं. त्याने मोहनला मिठी मारली. 3-4 दिवसांनी अभि आणि रेणूचा फोन आला. टूर कॅन्सल केली की आप्पांना वृद्धाश्रमात ठेवलं असं ते विचारत होते. सतीश एकच वाक्य बोलला, मला माझा खरा भाऊ भेटला. त्याने आप्पांना व्यवस्थित सांभाळलं. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा? या सुंदर कथेचं सर्व श्रेय लेखकालाच आहे. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.